लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट अखेर आलेली आहे। उद्यापासून त्या ठिकाणी सकाळी 9 वाजेपासून महिलांच्या खात्यात योजनेचा जून महिन्याचा 12वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। जून महिन्याच्या हप्त्याला खूप उशीर झाल्यामुळे आता महिलांना जास्त वाट पाहावी लागणार नाही। उद्या 9 वाजेपासून जूनचा हप्ता वितरित होणार आहे। म्हणजेच आता महिलांना त्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पुढील 4 दिवस पुन्हा लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होणार आहेत। मित्रांनो, लक्षात घ्या, काल अजितदादा पवार साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी बैठकीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रस्ताव सादर केला होता आणि त्यांनी आग्रही मागणी धरली होती की लाडकी बहीण योजनेचा जो काही जून महिन्याचा हप्ता आहे तो महिलांच्या खात्यात उद्या तात्काळ जमा केला जावा, अर्जंट त्या ठिकाणी निर्णय व्हावा। आणि अजितदादांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील आपली सहमती दर्शवली आणि निधी देखील त्या ठिकाणी उपलब्ध असल्या कारणामुळे आता प्रशासनाला जूनचा हप्ता उद्यापासून देण्याची वाट ही मोकळी झालेली आहे। लाडक्या बहिणींना 12वा हप्ता 1500 रुपये त्या ठिकाणी त्यांच्या डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात मिळणार आहे। परंतु बहिणींनो, उद्या जो काही जूनचा 12वा हप्ता मिळणार आहे तो सर्वच महिलांना मिळणार नाहीये। तो हप्ता फक्त सुरुवातीला या लहान 12 जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दिला जाणार आहे आणि या 5 प्रमुख बँकांमध्ये ज्या महिलांचे खाते असेल त्यांना दिला जाणार आहे। कारण की एकाच वेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील महिलांना हप्ता देता येत नाही। ही रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जाते। तसेच सर्वच बँकांमध्ये देखील ही रक्कम जमा केली जात नाही, कारण की ही रक्कम डीबीटी अंतर्गत जमा केली जाते। त्यामुळे काही ठराविक बँकांमध्येच सुरुवातीला जूनच्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत, कारण की काही बँकांमध्ये डीबीटीने पैसे जमा होण्यास अडचणी येतात। त्यामुळे सुरुवातीला या 5 बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांनाच हप्ता जमा करण्यासाठी प्राधान्य देण्यात आलेले आहे। आणि काही 12 जिल्हे जे आहेत, आजचे 12 जिल्हे कुठले आहेत याची लिस्ट देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। सर्व नॅशनलाइज बँका सोबतच काही खाजगी बँका, पण 3 ते 4 बँकांमध्ये प्रॉब्लेम आहे। कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होतील मेसेज त्या ठिकाणी महिलांना येणार आहे। तर लक्षात घ्या, पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे, कोणत्या बँका सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। उद्या 9 वाजेपासून पहिला टप्पा सुरू होईल आणि पुढील 4 दिवस हप्त्याचे वितरण सुरू राहणार आहे। तसे तर पुढील 4 दिवसात महाराष्ट्रातील सर्व जिल्हे कव्हर केले जाणार आहेत। परंतु मित्रांनो, लाभार्थी संख्या कमी असलेले हे 12 जिल्हे सुरुवातीला घेण्यात आलेले आहेत आणि तुम्ही जर या 12 जिल्ह्यातून असाल तर तुमच्या खात्यात देखील 100% 12वा हप्ता उद्या जमा होणार आहे। तर हे 12 जिल्हे कोणते आहेत लगेच जाणून घेऊया। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळणी देखील टप्प्याटप्प्याने सुरू आहे। त्यामुळे बऱ्याचशा महिला या लाडकी बहीण योजनेतून बाहेर देखील निघत आहेत। त्यामुळे सर्वच महिलांना हा हप्ता जमा होईल असे नाही, कारण की ज्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील, कारण की मित्रांनो, मागील पडताळणी दरम्यान काही महिला या सरकारी कर्मचारी आढळल्याने त्या ठिकाणी त्यांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहे। अशा महिलांना या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार नाहीये। उद्या जो काही हप्ता जमा होणार आहे तो अशा अपात्र असणाऱ्या महिलांना जमा होणार नाहीये। त्यामध्ये बऱ्याचशा महिलांचा समावेश आहे, ज्या महिलांचा इन्कम टॅक्स जास्त आहे किंवा ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत किंवा ज्या महिला शासनाच्या इतर योजनांचा देखील लाभ घेत आहेत। अशा जेवढ्या पण महिला अपात्र असतील अशा महिलांना जूनचा हप्ता हा मिळणार नाहीये। त्यामुळे ज्या महिलांना उद्या जूनचा हप्ता मिळणार नाही, त्यामुळे अशा महिलांनी चेक करून घ्यायचे आहे की तुम्ही अपात्र आहेत की पात्र आहेत। कारण की जेवढ्या पण पात्र महिला या योजनेअंतर्गत आहेत त्यांना या योजनेचा हप्ता त्यांना जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे। परंतु ज्या महिला अपात्र असतील त्यांना मात्र या ठिकाणी त्यांचे 1500 रुपये हे मिळणार नाही आहेत। तर मित्रांनो, लाडक्या बहिणींना या 5 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता हा सरकारकडून जमा केला जाणार आहे। तसेच सुरुवातीला या 12 जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना उद्या पैसे जमा होणार आहेत। तर तुम्ही या 12 जिल्ह्यातून असाल आणि तुमचे खाते या 5 बँकांमध्ये असेल तर उद्या 100% सकाळपासून तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 12वा हप्ता हा जमा होणार आहे। सुरुवातीला डीबीटी प्रणालीद्वारे पैसे जमा करणे सोपे व्हावे म्हणून जे छोटे लहान 12 जिल्हे आहेत त्या ठिकाणी लाभार्थी संख्या कमी आहे त्यामधील महिलांचा समावेश आधी करण्यात आला आहे। त्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात आधी पैसे जमा होत आहेत आणि जे मोठे जिल्हे आहेत त्यांना मात्र या ठिकाणी सध्यापुरता वगळण्यात आलेले आहे आणि त्यांच्याऐवजी जे लहान जिल्हे आहेत त्यांना त्यांचा समावेश उद्यासाठी पैसे वाटप करण्यासाठी उद्यासाठी करण्यात आलेला आहे। त्यामुळे बँका चालू असोत किंवा बँकांना सुट्टी असो, पण तुमच्या बँकेत पैसे 100% येत्या 4 दिवसांमध्ये जमा होणार आहेत, कारण की उद्यापासून प्रोसेस ही सुरू होणार आहे। त्यामुळे पैसे जमा करण्यासाठी बँकांचा देखील या ठिकाणी तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम हा येणार नाहीये। तुम्ही काही काळजी करू नका। उद्या सकाळी 9 वाजेपासून लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो 1500 रुपये तुमच्या खात्यावरती या ठिकाणी जमा केला जाणार आहे आणि परवा देखील ही प्रोसेस सुरूच राहणार आहे। पुढे 3 ते 4 दिवस ही प्रोसेस अशी सुरू राहणार आहे। त्यामुळे
या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या प्रत्येक लाडक्या बहिणींनी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी काळजी करू नका। उद्या जरी तुम्हाला पैसे आले नाहीत तरी परवा किंवा तेरवा या ठिकाणी 100% तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचे 1500 रुपये हे जमा होणार आहेत। तर मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते 12 जिल्हे कोणते आहेत आणि त्या 5 बँका कोणत्या आहेत याबाबत या ठिकाणी सविस्तरपणे आपण जाणून घेऊया। जर तुम्ही या 12 जिल्ह्यातून असाल आणि या 5 बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर 100% उद्यापासून तुमच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा केला जाईल। तसेच जर तुम्ही या जिल्ह्यातून नसाल किंवा तुमचे खाते या बँकांमध्ये नसेल तर येणाऱ्या 3 दिवसात मात्र तुमच्या बँक खात्यावरती 100% या ठिकाणी पैसे आहेत जमा होणार आहेत। परंतु आता उद्या कोणते 12 जिल्हे आहेत आणि कोणत्या 5 बँका आहेत याविषयी जाणून घेऊया। तर मित्रांनो, उद्या लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो या खालील 12 जिल्ह्यांमध्ये जमा केला जाणार आहे। तर पहिला जो काही जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव जिल्हा। जळगाव जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती उद्यापासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा जो काही जिल्हा आहे तो म्हणजे धुळे जिल्हा। धुळे जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती देखील पैसे जमा होणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, सांगली जिल्हा। सांगली जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे जमा केले जाणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, गोंदिया जिल्हा। त्याच्यानंतर मित्रांनो, अकोला, वाशिम, अमरावती या जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती देखील या ठिकाणी पैसे हे जमा होणार आहेत। त्याच्यानंतर पुढचा जो काही जिल्हा आहे मित्रांनो तो जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा केले जाणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्हा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाभार्थी महिला जेवढ्या असतील त्यांच्या बँक खात्यावरती देखील या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। परंतु या ठिकाणी जे काही पुढे मी तुम्हाला बँक खाते सांगणार आहे त्या बँकेत तुमचे खाते असणे हे आवश्यक आहे, तरच उद्या तुमच्या बँक खात्यावरती उद्या पैसे जमा होतील, अन्यथा तुम्हाला या ठिकाणी अजून 2 ते 3 दिवस वाट ही पाहावी लागणार आहे। त्याच्यानंतर पुढचा जो काही जिल्हा आहे मित्रांनो तो म्हणजे रायगड जिल्हा। रायगड जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती देखील उद्या पैसे जमा होतील। त्याच्यानंतर मित्रांनो, हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती देखील पैसे जमा होणार आहेत। आणि शेवटचा जो काही जिल्हा आहे मित्रांनो तो म्हणजे धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्हा देखील एक लहान जिल्हा आहे, त्या ठिकाणी देखील लाभार्थी संख्या कमी आहे, त्यामुळे त्या जिल्ह्याचा देखील या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। तर असे जे काही 12 जिल्हे आहेत मित्रांनो, या 12 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती उद्या पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आता त्या 5 बँका कोणत्या आहेत, जर या 12 जिल्ह्यातील महिलांचे खाते या 5 बँकांमध्ये असेल तर उद्या तुमच्या बँक खात्यावरती 100% पैसे हे जमा होणार आहेत। तर ते 5 बँका कोणत्या आहेत चला जाणून घेऊया। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जी काही पहिली बँक आहे ती बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया। मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जेवढ्या पण महिलांचे खाते असतील त्या महिलांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होतील। त्याच्यानंतर इंडियन पोस्ट पेमेंट बँक, होय मित्रांनो, या ठिकाणी इंडियन पेमेंट पोस्ट बँकेत देखील पैसे जमा होणार आहेत। त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया। बँक ऑफ इंडियामध्ये खाते असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यावरती देखील उद्या लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत। कारण की मित्रांनो, या बँकांना डीबीटी अंतर्गत पैसे जमा करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही, त्यामुळे या बँकांचा आधी समावेश या ठिकाणी केला जातो। कारण की तेवढा लोड या ठिकाणी कमी होत राहतो। मग उर्वरित बँकांमध्ये देखील या ठिकाणी पैसे हे जमा करण्याची प्रोसेस ही सुरू होते। त्याच्यानंतर पुढची जी काही बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। त्याच्यानंतर शेवटची आणि 5वी जी काही बँक आहे मित्रांनो ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील या ठिकाणी डीबीटी अंतर्गत पैसे उद्या जमा केले जाणार आहेत। त्यामुळे या बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेण्यासाठी काहीही अडचण ही येत नाही। तर अशा पद्धतीने मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत या ठिकाणी लाडकी बहिणींना जून महिन्याचा हप्ता हा येत्या 4 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे।